आणि दुसरा आहे डिपिंग कॉईल. तर आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे. तरी साहित्य साधनांची आपण ओळख करून घेणार आहोत की सेंट कशाला म्हणायचं, किंवा कोळसा पूर कशाला म्हणायचं, किंवा नुवा पावडर कशाला म्हणायचं, चंदन पावडर कशाला म्हणायचं. बरोबर, याची तुम्ही सगळ्यांनी ओळख करून घेतली असते. रेडीमेड काड्या कशाला म्हणायचं किंवा मिक्सर काड्या कशाला म्हणायचं हे तुम्ही समजून घेतलं. आता कोणतीही गोष्ट मार्केटला किती रुपयाला मिळते या किमतीचा पण तुम्हाला अंदाज घ्यायला पाहिजे. म्हणजे काड्या किती रुपये किलो आहे, थोडंसं ते पण माहिती काढा. काड्या किती रुपये किलोला, सेम किती रुपयाला मिळतं, म्हणजे तुम्हाला कॉस्टिंग ठरवायला मदत होईल. बऱ्याच वेळा काय होतं, एक उदाहरण आपण देऊ. 1 किलो जर तुम्ही पीठ मळलं आणि 100 रुपयाचा त्याला खर्च आला, किती, 1 किलो पीठ जर मळलं 100 रुपये त्याला खर्च आला आणि तुम्ही वळून वगैरे अगरबत्त्या बनवल्या तर साधारणपणे 100,000 रुपये आला. किती झाल्या, म्हणजे 1 रुपयाला 1 किलो. पण रेडीमेड काढ्या जर तुम्ही आणता, त्याला काय म्हणतो आपण, त्या रेडीमेड काढ्या, तर या 100 रुपयाची किती आल्या, 500 आल्या. किती आल्या, मग मेहनत कशात जास्त लागली, वळायला मेहनत लागली, खर्च 100 रुपये. बरोबर, तुम्ही मळलं वळलं 100 रुपयात किती काढा झाल्या, 100. आणि दुकानातून डायरेक्ट रेडीमेड आला, म्हणजे याला डिपिंग केलेलं नाही, चेन नाही लावलं, आणि 100 रुपयात किती आल्या, 500 आल्या. मग कदाचित हा बिझनेस करतो, मग तुम्ही डायरेक्ट रेडीमेड काड्या आणू शकता आणि या मशीनमध्ये